नमस्कार. मी लहान होते म्हणजे 6वी-7वीला वगैरे असेल त्यावेळेला घरी स्तोत्र वगैरे शिकवायचे. त्याच्यामध्ये सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् हे शिकवलं जायचं. तर मग नक्कीच आपण आईबाबांकडेच विचारतो त्यावेळेला. आतासारखं मोबाईल, गुगल हा काय प्रश्न नव्हता. जो शिकवतोय त्याच्याचकडे आपण म्हणायचो. पोपटपंची तर करायचोच चांगलं यावं म्हणून, पण मग अर्थ विचारायचो. त्यावेळेला सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांना आरोग्य दे, सगळ्यांचं असंच आईवडिलांनी सरळ साधं सोपं अर्थ सांगितला. तो मला ना खूप वाटायचं सगळ्यांचं कसं काय, म्हणजे जो खोटं करतो, गुन्हा करतो, जो चोरीमारी करतो, लवाडी करतो, त्याचं पण भलं कर असं का आपण मागायचं देवाकडे. तर ही सुलभ प्रश्न माझ्या वडिलांकडे असायचेच. आणि माझे वडील त्यावेळेला त्यांच्या मूडप्रमाणे, माझ्याप्रमाणे जो माझ्या कलेने ते उत्तर मला त्या वयाप्रमाणे मला देत होते. नंतर मग शाळेत गेल्यावर पसायदानमध्ये जे आम्हाला, जर मी चुकत नसेल तर मराठीला आम्हाला सोमणबाई म्हणून होत्या. तर त्यांनी ते पसायदान आम्हाला शिकवताना जे जे खळांची व्यंकटी सांडो हे वाक्य सांगितलं. तर मला पुन्हा त्याचा अर्थ त्यांनी सांगितला की म्हणजे दुष्ट लोकांची व्यंकटी म्हणजे दुष्ट बुद्धी जाऊ. तर मी म्हटलं ती कधी जाणार, त्यांना शिक्षा केल्याशिवाय कशी जाणार. मग दुष्टांना शिक्षा व्हावी अशी प्रार्थना का नाही केली ज्ञानेश्वरांनी. त्यावेळेला मला जर मी चुकत नसेल आणि त्या सोमणबाईच असतील किंवा दुसरे, म्हणजे थोडंसं 2 नावामध्ये कन्फ्युजन होते. तर त्यांनी तेव्हा समजावून सांगितलं, अगं ज्ञानेश्वर तू ज्ञानेश्वरांच्या ह्याची विचार कर. तुला सगळं मिळाले, आई वडील आहे, घरदार सगळं आहे, कपडे मिळतात, सगळं मिळतं आहे. तर तुला असं वाटतंय आणि त्या माणसाला काही नाही, त्यांची चूक नसताना, त्यांची चूक, गुन्हा नाही, गुन्हा हा जाणून, साधी चूकही त्यांची नसताना फक्त त्यांच्या वडिलांनी ब्रह्मचर्य घेऊन नंतर ते परत आले आणि त्याच्याबद्दल त्यांनी प्रायश्चित्त घेऊन सुद्धा, ज्या समाजावर विश्वास ठेवून त्यांनी प्रायश्चित्त घेतलं, मुलांना, एखाद्याला जर समाजावर विश्वास होता तर मुलांसकट त्यांनी आत्महत्या केली असती. पण त्यांचा समाजावर विश्वास होता की ह्या लहान मुलांना, माझ्या लहानग्या मुलांना आमच्या मागे त्रास देणार नाहीत, आमच्या लहानग्या मुलांना सांभाळतील. त्या समाजाने त्या मुलांना त्रास दिला आणि तो वयाच्या किती लहान कोवळ्या वयाचे ज्ञानेश्वर होते. ते म्हणतात की खळांची व्यंकटी सांडो, त्याच्या मनाची तू विचार कर. हे मला आज का बरं आठवलं, हे मला सगळं आठवलं. हे आता आपल्या देशाचा काय त्याच्याशी संबंध आहे. युद्ध चाललं आहे, इराण, इस्रायल आणि अमेरिके मिळून इराण विरुद्ध चाललं आहे. त्याचा आपल्या देशाशी तसं म्हटलं तर काही एक संबंध नाही आहे. पण आपल्या देशामध्ये होणारच ना. जगामध्ये कुठेतरी युद्ध चालू असेल तर काही ना काही त्याच्यावर परिणाम आपल्या देशावर थोडाफार होतोच होतो. आणि हे तर खाडीच्या देशामध्ये चाललं आहे आणि तिथून आपल्याला पेट्रोलियम पदार्थ वगैरे मिळतात. मग ते येण्या जाण्याची वाट बंद केली. मग गॅस, पेट्रोलियम वगैरे गोष्टीवर थोडा नाही, बऱ्यापैकी त्याचा प्रभाव पडणार. आणि पेट्रोलियम पदार्थावर प्रभाव पडल्यावर वाहतुकीवर, जेवणाच्या LPGवर वगैरे सगळ्यावर परिणाम व्हायची शक्यता असते. आणि त्यात आपल्या देशातले खळ काय कमी आहेत, एवढं करून पसरवणारे. आणि या खळांमुळे ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये उगाच अफवा पसरवून आपल्याला असं दाखवलं गेलं की खूप हे आहे, गॅसचा तुटवडा आहे, पेट्रोलचा तुटवडा आहे, अनेक प्रकारचे आपल्याला दर्शवण्यात आलं.
तर आता जसं म्हणजे त्यावेळेलाही पटलं म्हणून मी कधीही मनापासून प्रार्थना करताना सर्वे भवन्तु देवा सगळ्यांना सुखी कर. ती लोक जर सुखी राहिले, आनंदी राहिले, एकमेकामध्ये एकमेकातले वाद विवाद थंड थंड्यापणाने घेतले तर आपल्या देशाला त्याचा त्रास होणार नाही. म्हणून मला आपल्या पूर्वजांनी, आपल्याला ऋषीमुनींनी, माऊलींनी जे सांगितलं की सगळे सुखी व्हावं, खळांची व्यंकटी जाऊ, खळांना शिक्षाभिक्षा त्यांनी सांगितलेली नाही आहे. त्यांची ती बुद्धी जाऊ, ती दुर्बुद्धी त्यांची नष्ट हो. तर मला बघा अशा पद्धतीने जेव्हा आपण बघतो ना छोट्या छोट्या गोष्टीचं आणि आपल्या एकेका स्तोत्राचं जेव्हा आपण मोजमाप करतो ना तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या संस्कृतीमध्ये किती विचार करून ह्या स्तोत्रांची या काव्यांची रचना झालेली आहे आणि ह्याचा आपल्याला प्रभाव पडतो. पण आपण त्याचा अर्थ नीट उमगून घ्यायला पाहिजे, एवढंच मी सांगेन. आता तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप 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 आभारी आहे. थोडंसं उत्साहवर्धन करण्यासाठी लाईक करत जा. तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना माझा हे सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा एकदा धन्यवाद करून